न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या केज शहरातील मुख्य रस्त्यावरच्या पथदिव्यांचा प्रश्न आज अखेर मार्गी लागला आहे। नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांच्या हस्ते आणि जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हरुणभाई इनामदार, नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन देशपांडे, दिलीपराव गुळभिले, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला। केज शहरातील केज कळंब या मुख्य रस्त्यावरचे पथदिवे सुरू करण्यात आलेले होते, परंतु केज बीड आणि केज अंबेजोगाई तसेच केज धारूर या मुख्य रस्त्यावरचे पथदिवे मात्र अनेक दिवसांपासून बंदच होते। यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन देखील केले होते। आज नगरपंचायतच्या वतीने हे पथदिवे चालू करण्यात आले। केज शहरातील सक्रिय पत्रकार भवनाच्या समोरच्या बाजूला नवीन डीपी उभा करून त्यावरून या पथदिव्यांना विद्युत प्रवाह जोडण्यात आला आहे। यामुळे शहरवासियांनी आनंद व्यक्त केला आहे। या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक, पत्रकार, नगरपंचायतचे कर्मचारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्षा सीताताई बनसोड, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले आणि जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हरुणभाई इनामदार बोलताना काय म्हणाले, पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। खरंच आज खूप आनंद होतोय की खूप दिवसापासून स्ट्रीट लाईटचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित होता। आम्ही आमच्या पद्धतीने खूप प्रयत्न करीत होतो, पण काही टेक्निकल अडचणी येत होत्या आणि त्या सगळ्या टेक्निकल अडचणी पूर्ण करीत आम्ही आज केजवासियांना जे स्वप्न होतं की रस्ता झाल्यानंतर सुंदर असं लाईट असावी आणि स्वच्छ आणि सुंदर केज दिसावं, तर ते स्वप्नपूर्तीकडे आज जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीनं सत्तेच्या माध्यमातून आम्ही गेलेलो आहोत। हे सगळं करीत असताना बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागलं, काही अडचणी आल्यात, पण सगळ्या अडचणीवर मात करून केजवासियांना दिलेला शब्द पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत। काय वाटतं, अनेकदा तुम्ही उपोषणे केलेले आहेत, आंदोलने केलेले आहेत, आज शहरामध्ये उजेड पडल्यासारखं वाटतं? निश्चितच सर्वप्रथम मी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम, हरुणभाई इनामदार आणि शिवसाहेब माननीय देशपांडे साहेब यांचे आभार व्यक्त करतो केजवासियांच्या वतीनं, याच्यासाठी की अनेक दिवस गेली जवळजवळ 4-5 वर्षापासून मुख्य रस्ता आपला अंधारात होता। पहिले 4-4.5 वर्षे कंपनीच्या कामामुळे अंधारात होता, मात्र गेली 5-6 महिन्यापासून केज नगरपंचायतकडे आपण पाठपुरावा केलेला होता। त्यासाठी आंदोलनही आम्ही केज विकास संघर्ष समितीने केली होती। काल आम्हाला मुद्दाम केजवासियांना सांगायचे, काल हरुणभाई इनामदार असतील, नगराध्यक्षा महोदय असतील आणि माननीय देशपांडे साहेब सीओ यांनी खात्री दिली होती की सर उद्या कोणत्याही परिस्थितीत गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर आपण लाईट सुरू करू। आणि आज खरोखर एखाद्या कामाचं जेव्हा कुठेतरी पाठपुराव्यानंतर यश मिळतं तेव्हा त्यांना आपण धन्यवाद देतो। आम्ही आज इथं प्रश्न हा नाही आहे, परंतु केज शहराला आजपासून जो पथदिव्यांचा आनंद मिळणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे। आणि हरुणभाईला एवढीच विनंती की थोड्या काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत आणखीन बी, म्हणजे ज्या काही राहिलेल्या आहेत त्या कंपनीकडून बी राहिलेल्या आहेत, त्या कुणावरही न ढकलता केज नगरपंचायतनं आता आपले नागरिक म्हणून आपण त्या पूर्ण करून केजवासियांना धारूर रस्ता आणि मुख्य रस्ता हा कळंब रोड तर आपला अगोदरच झालेला आहे, तर सगळ्या लाईटी दररोज राहतील याच्यासाठी विनंती आहे, त्यांनी सूचना करा संपूर्ण केज शहरात। आणि मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो, मला खूप आनंद झाला आहे की यांना धन्यवाद देतो मनातून अगदी, कारण का त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रश्न सोडवले। संपूर्ण केज शहरातली लाईट लागेल का, काही राहणार आहे लाईट लागेल? नाही, आता कळंब रोड कंप्लीट केलेला आहे नगरपंचायतनं, मुख्य रोड बी झालेला आहे। मुख्य रोडचा इथला आता मध्ये अपघात झाला, 2-3 पोल गेलेले, आपण गुत्तेदाराला पाठपुरावा करतो, त्याला ताबडतोब आजच आपण त्याला पाठपुरावा केला, हरुणबाईंनी मी केला। आणि बाकी धारूर रोडचा बी थोडा लाईट कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे, तो दसऱ्याच्या अगोदर म्हणजे आणखीन वेळ आहे आपल्याकडे, ते पुढच्या 4-5 दिवसात पूर्ण करतील। आणि 100% सगळ्या केज शहरातील मुख्य रस्त्यावरच्या लाईट अगोदर आपलं स्ट्रीट लॅम्पचं स्थानिकचं केज नगरपंचायत करू शकते, त्याला आम्हाला पाठपुरावा करायची गरज नाही, त्यांचा प्रश्न येतो तर नक्की करते। काय प्रतिक्रिया म्हणून तुमची? आता काय आज खूप आनंद होत आहे की आम्ही केज शहराला जे शब्द दिलेले होते, जे स्वप्न दाखविलेले होते किंवा जे वचन दिलेले होते, त्या वचनपूर्तीकडे आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत। केजच्या स्वप्नात तुमच्या सगळ्यांनी पाहिलेलं केज एक पावलानं पुढे जात आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे।
परंतु एक गोष्ट इथं नमूद करावं वाटते की HPM कंपनी असेल किंवा दुसऱ्या कंपनी असेल, या कंपनीनं ज्या पद्धतीनं केज शहरामध्ये काम केलं त्यांचा खूप त्रास केज शहराला सहन करावा लागला. आज लाईटीचा जो प्रश्न होता, लाईटीचा प्रश्न सुद्धा कुठल्याही पद्धतीचं हस्तांतरणाची कारवाई न करता कुठेतरी थातूर मातूर आमच्या नावानं पत्र टाकून ते मोकळे झालेले आहेत. परंतु शेवटी गाव आमचं आहे, लोक आमचे आहेत, काम आमचं आहे, सेवा देऊन ड्युटी आमची आहे आणि आमचं काम ब्रीफ जे आहे किंवा लोकांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहण्याचं जे आम्ही व्रत घेतलेलं आहे त्याची पूर्ती म्हणून आज आम्ही हे म्हणजे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन हे गोष्टी आम्ही पार पडण्याचा प्रयत्न करीत आहोत. या ठिकाणी भोसले सरने सुद्धा वेगवेगळे आम्हाला मार्गदर्शन केलं, वेगवेगळे निदर्शनास आणून दिलं. जनतेच्या भावना होत्या ते पूर्ण करता आमचं कर्तव्य होतं. आमच्या जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते अंकुशरावजी इंगळे असतील, दिलीपबाबा गुळबिले असतील, आडसकर साहेब असतील आणि ताई आदरणीय रजनीताईच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करीत असताना त्यांनी दिलेलं जे आम्हाला सूचना असतील त्या पद्धतीचा आम्ही पाठपुरावा करीत असताना आमच्या सक्षम नगराध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगल्या सगळ्या नगरसेवकांनी मग इथं आता राजूभाई असतील, जलालभाई असतील, पप्पूभाई असतील, आमचे सुमित बाप्पा असतील, सगळे आमचे नगरसेवक सगळ्यांनी मिळून हा प्रश्न आता मार्गी लावलेला आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला आमचे रिजवान इनामदार गुत्तेदार असतील, आमच्या नगरपालिकेचे त्यांचा काही इथं भाग नव्हता परंतु त्यांनी रात्रपासून ते झटले. अशोक सोनवणेंनी पाठपुरावा केला, सगळ्या पत्रकार बांधवांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, भोसले सरांनी मार्गदर्शन केलं. सगळ्याच्या मार्गदर्शनातून आणि सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही हे केजनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याला आज परिपूर्ण झालेलो आहोत. आणि मी आश्वस्त करतो की आम्ही सगळे मिळून लवकरात लवकर जी काय तांत्रिक बाबी राहिलेले आहेत ते परिपूर्ण करून घेऊ आणि परिपूर्ण स्कीम लोकांच्या लोकार्पित करू एवढं आश्वासन मी या ठिकाणी देतो. परंतु तुमच्या माध्यमातून विकासाकडे केस जात असताना, केस विकासाच्या पुढे एक एक पाऊल जात असताना काही लोकांना जी लागलेलं दुखणं आहे, ते दुखण्याला सुद्धा थोडं त्यांनी सुद्धा समजून घ्यावं. आता काम होण्याशी महत्व आहे. ज्या ठिकाणी दलित वस्तीचा भाग असेल, ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी नगरपालिकेनं रीतसर समाज कल्याण अधिकाऱ्याचं NOC असल्याशिवाय प्रशासकीय मान्यता आम्हाला मिळत नाही हे त्यांना कुणीतरी सांगा. आणि असं फक्त कुणातरी सुपाऱ्या घेऊन किंवा कुणातरी एखाद्या माणसाला विरोध करायचा म्हणून अशा पद्धतीनं न वागता पत्रकार जर असतील तर तिने डोळसपणे वागावं आणि डोळसपणे बातम्या लावाव्या एवढीच या निमित्तानं विनंती करतो. आणि हे चांगलं आजचं जे स्वप्न आम्ही पाहिलेलं होतं त्याची पूर्तता झाल्याचा मनस्वी आनंद झालेला आहे. आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आमचे भोसले सर असतील, पत्रकार असतील, आमचे वरिष्ठ नेते असतील, सगळ्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आमची गुळबिले आबांनी सुद्धा त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं कुठल्याही परिस्थितीत चालू झालं पाहिजे, म्हणजे नेत्याच्या आदेशामध्ये सांगितलं होतं ते सुद्धा आम्ही त्यांना सुद्धा आता बाजूला उभं राहिल्यामुळे ती आम्हाला आनंद व्हायला किंवा चला अंकुशराव इंगळे असतील, आडसकर साहेब असतील, सगळ्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं. आदित्य दादांनी सुद्धा वेळोवेळी आम्हाला त्या सूचना दिलेल्या होत्या. त्या पद्धतीने आम्ही सगळे कामाला पूर्णत्वाला आज जात आहोत. ह्याचा मनस्वी आनंद आहे आणि राहिल्या त्रुट्या पूर्ण करून लवकरच परिपूर्ण योजना लोकार्पण आम्ही लवकरच करू. उर्वरित राहिलेलं लाईटचं काम जे आहे नगरपंचायत करणार आहे की सदरी गुत्तेदार करणार? आता गुत्तेदारांना करावं हे अपेक्षित आहे, कारण गुत्तेदाराचंच काम आहे. सर ते पाठपुरावा करून घेतील, पण जिथं काही अडचण असेल तिथं नगरपालिका सक्षम आहे. News 1 महाराष्ट्र, आवाज